नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण प्रथम अंश अध्याय 17. प्रल्हादाचं महात्म्य आता चालू आहे आपलं. काल आपण पाहिलं की सर्पांनी त्याला चावा घेतला होता, पण त्याच्यावरती काही परिणाम झाला नाही. उलट सर्प म्हणाले दैत्यराजाला की पहा, आमच्या दाढा तुटल्या, आमच्या डोक्यावरच्या मण्या आहेत त्या सगळ्या पडल्या, आमच्या फणांच्यामध्ये त्रास व्हायला लागला, हृदय आमचं कापायला लागलं, पण त्याच्या त्वचेमध्ये थोडंसंसुद्धा काही स्पर्श झाला नाही त्याचा, आणि त्यामुळे आता आम्हाला तुम्ही जायची परवानगी द्या. मग हिरण्यकश्यपूने अष्टदिग्गज जे आहेत, हत्ती जे असतात 8 दिशांनी, त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या दातांनी या बालकाला मारून टाका. मग जसं अरणीतून उत्पन्न झालेला अग्नी त्यालाच जाळतो, तसं जिथून तो उत्पन्न होतो त्या ठिकाणी तो माणूस, त्याचा नाश पण होऊ शकतो त्या माणसाचा. मग पराशर ऋषी म्हणाले की त्या बालकाला ह्या पर्वत शिखराप्रमाणे मोठे विशालकाय जे हत्ती होते त्यांनी त्याला जमिनीवर आपटून खूप दातांनी त्याला रगडायचा प्रयत्न केला, पण गोविंदाचं स्मरण करत राहिल्यामुळे त्याचे दात हत्तींचे त्याच्या वक्षस्थलाला लागून तुटले. तेव्हा ते हत्ती पण म्हणाले की आम्हाला नाही याला काही करता येतं आहे. तर हा तर म्हणजे जनार्दन भगवानाची जी कृपा आहे त्याच्यावर, त्यामुळे त्याला काही होत नाही आहे. मग प्रल्हाद पण म्हणाला की हे माझं काहीच कर्तव्य नाही आहे, कारण जनार्दन भगवान जे आहेत ते माझ्या सगळ्या विपत्तीचा नाश करणारे आहेत. मग हिरण्यकश्यपू म्हणाले की जा, हत्तीनं सांगितलं त्यांनी जा. मग दैत्यगण म्हणाले की तुम्ही अग्नी लावा आणि वायूला सोडा आणि जास्त म्हणजे त्याला असं प्रज्वलित करा. मग दानवांनी तसं केलं, पण त्याला जाळायचा पण प्रयत्न केला. पण प्रल्हाद म्हणाले की हा अग्नी मला काही करू शकत नाही, कारण सगळ्या दिशांमधून अतिशय शीतल अशी हवा माझ्याकडे येत आहे, जणू काही चारीकडे कमळं उमललेली आहेत. मग पराशर ऋषी म्हणाले की जे त्यानंतर पुरोहितगण त्यांना ते पुढे आले आणि म्हणाले की बढाईने बोलायला लागले की आम्ही म्हणजे ह्या मुलाकडे बघतो, तुम्ही तुमचा क्रोध शांत करा. ज्या देवतांच्यावर क्रोध करायला पाहिजे तर त्याची सफलता म्हणजे हा मुलगा आहे, तेव्हा आम्ही या बालकाला शिक्षा देतो, तर तुम्ही काही याच्याकडे आता लक्ष देऊ नका. हे दैत्यराज बाल्यावस्थेमध्ये सगळ्या प्रकारचे जे दोष असतात तर त्या दोषांचा आश्रय असते खरी म्हणजे बाल्यावस्था, पण तुम्ही त्यामुळं हा बालक आहे, याच्यावर तुम्ही क्रोध करू नका, त्याच्यामध्ये हा दोष आहेच आहे. जर आम्ही सांगूनसुद्धा यांनी जर विष्णूचं स्मरण करणं सोडलं नाही तर आम्ही कृत्या उत्पन्न करू आणि त्याच्यावरती सोडू. मग पराशर ऋषी म्हणाले पुरोहितांनी असं सांगितल्यावर दैत्यांनी प्रल्हादाला त्या अग्नीमधनं बाहेर काढलं आणि मग त्यांनी दानवकुमारांना उपदेश देण्यासाठी त्याला ठेवलं. तर प्रल्हादानीच त्यांना उपदेश केला की हे दैत्य कुलोत्पन्न असुर बालकांनो, पहा मी तुम्हाला परमार्थाचा उपदेश करतो, तुम्ही अन्यथा असं काही समजू नका, कारण मला काही लोभ वगैरे नाही किंवा मला काही मिळावं म्हणून मी तुम्हाला उपदेश करत नाही आहे, मी तुम्हाला असंच आवडीने करतो आहे उपदेश. मग तो सांगतो की पुढे सगळे जे जीव आहेत ते जन्म, बाल्यावस्था आणि यौवन प्राप्त करतात आणि मग वृद्धावस्था येणं अगदी अनिवार्य आहे. म्हणून हे दैत्यराज कुमार, पुन्हा हे जीवन मृत्यूचं सगळं चक्र चालू राहतं. वृद्धावस्था आली की मृत्यूच्या मुखामध्ये तुम्ही जाता. तेव्हा आपण हे सगळं पाहतो आहोत. मेल्यानंतर पुन्हा पुनर्जन्म होतो, हा नियमसुद्धा कोणी टाळू शकत नाही. म्हणून श्रुती, स्मृती, आगम हे याला प्रमाण आहेत. कुठल्याही उपादानाच्या शिवाय कोणती वस्तू उत्पन्न होत नाही. कारण पुनर्जन्म का होतो, तर पूर्वजन्मामध्ये केलेले शुभाशुभ कर्म त्याला कारण होतात आणि जोपर्यंत हा वर्तमान काळी ते
आपली कर्म संपत नाहीत तोपर्यंत हे पुनर्जन्म सतत होत राहतात. पण शुभाशुभ कर्म झालं की पुनर्जन्म होणं हे निश्चितच आहे, असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग पुनर्जन्म प्राप्त करण्यासाठी गर्भवास वगैरे सगळ्या अवस्थेमधून जावं लागतं. तो खूपच दुःखरूप आहे. मग मनुष्याला क्षुधा, तृष्णा, थंडी वाजणं हे सगळं सुरू होतं आणि मग त्याला वाटतं की थोडी शांती मिळाली तर फार बरं होईल, पण वास्तवामध्ये तो काय होतो, दुःखी होतो. शरीर जे कसं असतं वातादी दोषांनी नेहमी ग्रासलं जातं आणि मग व्यायाम असं वाटतं की आपण व्यायाम व्यवस्थित करूया म्हणजे शरीर आपलं चांगलं होईल. तसं पण व्यायाम काही तुम्हाला जन्ममृत्यू नाही टाळू शकत. म्हणून जोपर्यंत भ्रांती ज्ञानाने दृष्टी झाकली गेली आहे तोपर्यंत हे संसारातलं दुःखसुद्धा सुख आहे असं वाटायला लागतं. कफ वगैरे घाणेरडे पदार्थ आपल्या शरीरामध्ये असतात आणि त्यामुळे कांती, शोभा, सौंदर्य, रमणीयता असे दैवी गुण आपल्यामध्ये कुठून येतील? कारण शरीरामध्ये घृणित वस्तू खूपच असतात आणि मग ते बाहेरून बघतात की हां, शरीर चांगलं आहे, कातडी चांगली आहे, रंग चांगला आहे वगैरे वगैरे. जर मांस, रुधिर, विष्ठा, मूत्र, स्नायू, मज्जा, अस्थी हे सगळे समूह म्हणजे शरीर आहे, तर ते म्हणजे नरकासारखं आहे, तर पण ते आपल्याला प्रिय वाटायला लागतं. अग्नी, जल आणि शीत, तृष्णा, क्षुधा हे सगळं शरीरामध्ये असतं आणि ते सारखं पुन्हा आपल्याला हवंसंच वाटत असतं. आपल्याला आधी ते मिळाल्यावर समजा जल मिळालं की आपल्याला सुख वाटतं, पण तरीसुद्धा ते पूर्णतः सुख असतं असं नाही. कारण काही वेळेला त्यांच्यापासून आपल्याला दुःख पण होऊ शकतं. म्हणून सुखाचं कारण काहीतरी वेगळं असलं पाहिजे. हे दैत्यकुमार, विषयांचा जेवढा जेवढा संग्रह आपण करू तेवढा तेवढा मनुष्याच्या चित्तामध्ये दुःखाचा भागच वाढत जातो. कारण आपल्याला प्रिय वाटणारे जे कोणी आपले संबंधी असतील, नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, तर तो जेवढा संबंध आपला वाढत जातो तेवढं ते नसले की हृदयामध्ये शोकरूपी काटे आपल्याला टोचत जातात. घरामध्ये आपल्या जे काही धनधान्य जे आहे ते असल्यानंतर आपण समजा परदेशी गेलो तर आपलं लक्ष सगळं घराकडे राहतं आणि मग तिथून आपल्याला काळजी वाटत राहते. असं वाटतं की नाश होईल का, दाह होईल का, म्हणजे जळतील का, आपलं घर नीट राहील ना वगैरे वगैरे. म्हणजे घरातल्या पदार्थांची स्थिती सुरक्षित आहे की नाही, का त्याचा नाश होईल, म्हणजे नाश होईल या भावनेने सुद्धा माणसाला म्हणजे आपण कुठे लांब गावाला गेलो तरीसुद्धा दुःख होत राहतं. असं आपण जिवंत असताना तर हे दुःख आहेच आहे, पण मरताना यमयातना होतात आणि पुन्हा गर्भात प्रवेश करणं तेवढंच दुःखदायक होतं. तेव्हा अजिबात सुखाचा अनुभव गर्भामध्ये होत नाही. असा सगळा संसारच खरं पाहिलं तर अतिशय दुःखमय आहे आणि ह्या दुःखातून बाहेर पडायचं असेल, या संसार समुद्रामधून तरून जायचं असेल, तर एकमात्र श्री भगवान विष्णू हेच आपल्याला आश्रयदाते आहे. तेच आपल्याला यातून बाहेर काढू शकतात आणि तेच आपली परमगती आहे, हे मी अगदी सत्य सांगतो. तुम्ही असं समजू नका की मी बालक आहे, कारण जरा, यौवन, जन्म ह्या अवस्था देहाच्या धर्म आहेत. शरीराचा अधिष्ठाता तर आत्मा आहे, तो नित्य आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही धर्म नाही. जो मनुष्य दुराशायुक्त असतो त्याचं चित्त विक्षिप्त राहतं. आता मी बालक आहे तर आपल्या इच्छेनुसार खेळू, बागडू आणि युवावस्था झाल्यावरती कल्याण साधनेचा प्रयत्न करू. मग युवावस्था आल्यावर म्हणतो की आता मी वृद्ध झालो की त्याच्यासाठी मला काहीतरी सोय करून ठेवली पाहिजे, मग मी आत्मकल्याण करेल. मग वृद्ध झाल्यावर तर म्हणतो की आता माझी सगळी इंद्रिय तर गात्र सगळी शिथिल झाली आहेत, मला काही काम आता होत नाही आणि मग मी काय करू शकतो आता, आता काही नाही, सामर्थ्य होतं तर मी केलं नाही आणि आता मी कसं काय हे कल्याणाच्या मार्गावरती जाणार आहे. तेव्हा मी भोग, तृष्णा त्याच्यामध्ये सुद्धा माझं अजून मन आहे.
मग बाल्यावस्थेमध्ये जे खेळामध्ये असतात, युवावस्थेमध्ये विषयांमध्ये राहतात आणि वृद्ध झाल्यानंतर आपलं समर्थन करतात आणि पुन्हा परमार्थ करायला असमर्थता दाखवतात. म्हणून विवेकी पुरुषांनी बाल्य, यौवन आणि वृद्ध या अवस्थांच्या अपेक्षा न करता लहानपणीच आपलं कल्याण केलं पाहिजे. धन्यवाद.